राम राम मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत डाएटवाले मोमोज। आणि फक्त डाएटमध्येच खायला पाहिजे असं नाही आहे, तुम्ही नॉर्मली सुद्धा खाऊ शकता, लहान मुलांना सुद्धा देऊ शकता। इतके हेल्दी हे मोमोज आहेत आणि फक्त हेल्दी नाही आहेत, अप्रतिम लागतात खायला। तुम्ही नक्की एकदा तरी ही रेसिपी ट्राय करा। तुम्ही एकदा जरी ही रेसिपी ट्राय केली ना तरी पुन्हा पुन्हा कराल, ह्याची मी तुम्हाला खात्री देते। सगळ्यात आधी मी अगदी छोटासा इथे कोबी घेतलेला आहे आणि छानपैकी चॉपरमध्ये चॉप करून घेतलाय। जेवढा बारीक चिरलेल्या कांद्याची साईज असते ना तेवढ्या साईजमध्ये आपल्याला हा जो कोबी आहे तो चॉप करून घ्यायचा आहे। तर त्यानंतर मी याच्यामध्ये वापरणार आहे थोडीशी शिमला मिरची, आणि शिमला मिरची पण अगदी छोटीशी घेतली होती आणि ती सुद्धा चॉपरमध्ये चॉप करून घेतली होती। त्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे मीडियम आकाराचा कांदा आणि तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे ऑरेंज कलरचं गाजर असेल तर तुम्ही ते सुद्धा चॉपरमध्ये चॉप करून टाकू शकता। माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं म्हणून ते मी वापरलेलं नाही आहे। माझ्याकडे जे का अवेलेबल सामान होतं त्याच्यामधूनच आजची ही रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार। त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला छानपैकी ते मिक्स करायचं आहे, जेणेकरून सगळं जे मीठ आहे ते सगळ्या भाज्यांना लागेल आणि आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करत ठेवायचं आहे। ह्या रेसिपीला आपल्याला काहीही एक्स्ट्रा मटेरियल लागत नाही आणि अगदी घरात असलेल्या सामानापासून आपण ही रेसिपी करू शकतो। आणि मोस्टली तुम्ही डाएटवरती असाल आणि तुम्हाला असं काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही डाएटचे मोमोज खाल्ले, तो इतके छान आणि मस्त लागतात। 10 ते 15 मिनिटानंतर आपण ज्या भाज्यांना मीठ लावलेलं आहे त्याला थोडंसं पाणी सुटलेलं असतं आणि ह्या सगळ्या भाज्यांमधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं, जेवढं जमेल तेवढं, मी जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने। कारण जेवढं भाज्यांमधलं पाणी तुम्ही काढून टाकाल तेवढे मोमोज खूप छान होतील। जर तुम्ही भाज्यांमधलं पाणी काढलं नाही तर मोमोजला जो मेन फ्लेवर येतो, जी टेस्ट येते ती अजिबात येणार नाही। त्याच्यामुळे ही स्टेप बिलकुल चुकवू नका। ही एकदम प्रॉपर जेवढं तुम्हाला भाज्यांमधलं पाणी काढता येईल तेवढं सगळं काढून टाका। तर अशा प्रकारे इथे मला जेवढं काय जमलेलं तेवढं भाज्यांमधलं पाणी मी काढून टाकलेलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचं मटेरियल टाकायचं। इथे मी थोडासा एकदम किसलेला अद्रक टाकलेला आहे, अगदी थोडंसं टाकलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये किसलेला लसूण टाकलेला आहे, अगदी 2 मीडियम आकाराच्या लसणाच्या पाकळ्या मी इथे फक्त वापरलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी रेड चिली आणि ग्रीन चिली वापरलेली आहे, जी आपली नॉर्मल मिरची आणतो आणि ती लाल झाल्यावर आहे तीच मी वापरलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ टाकणार आहे। आधीसुद्धा आपण मीठ वापरले, आत्तासुद्धा मीठ टाकतोय, त्याच्यामुळे मीठ टाकताना थोडंसं लक्ष ठेवा। त्यानंतर आपण याच्यामध्ये वापरणार आहोत ब्लॅक पेपर पावडर। जर लहान मुलांना देत असाल तर ग्रीन चिली आणि ती रेड चिली तुम्ही स्किप करू शकता किंवा त्याची क्वांटिटी थोडीशी कमी करू शकता। छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढची जी काय प्रोसेस आहे ती करायची। तर इथे मी जे पीठ वापरते ते चपातीचं पीठ आहे, म्हणजे चपातीला मळून ठेवलेलं जे पीठ आहे तेच मी पीठ इथे वापरणार आहे। छान आपल्याला ते मळून घ्यायचं आहे, जेवढं छान सॉफ्ट करता येईल तेवढं सॉफ्ट करायचं आहे। मी एक्स्ट्रा वेगळं असं कुठलं त्याला पीठ मळलेलं नाही आहे। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला ते पिठाची जी आपल्याला मोमोजसाठी जी काय पुरी करायला लागते, लाटावं लागतं, तेव्हा आपल्याला पिठाऐवजी तेलाचा वापर करायचा। आणि जर तुम्ही डाएट करत असाल आणि एकदम स्ट्रिक्ट डाएट करत असाल तर तेलाऐवजी तुम्ही तिथे थोडंसं तुपाचा वापर करू शकता। आपल्याला पिठाचा बिलकुल वापर करायचा नाही आहे, इथे तेल किंवा तुपाचा तुम्ही थोडासा हात लावून ते छानपैकी पुरीप्रमाणे लाटून घेऊ शकता। तर इथे मी छानपैकी लाटलेलं आहे, थोडंसं छोटंच घ्या, कारण जर जास्त मोठ्या साईजमध्ये केलं किंवा जर ती पुरीची साईज जाड ठेवली तर ते खावंसं वाटणार नाही। तर इथे छानपैकी मी स्टफिंग भरलेली आहे आणि तुम्हाला जो काही शेप आवडतो त्या शेपप्रमाणे तुम्ही हे मोमोज करू शकता। तर इथे बघू शकता मला जो काय शेप आठवला आहे त्या शेपमध्ये मी इथे मोमोज तयार करते। तुम्हाला जो शेप आवडत असेल आणि जो इझी पडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही मोमोज करू शकता। आणि मोमोजला तुम्ही कोणत्याही प्रकारचा शेप देऊ शकता, त्याच्यामध्ये असं काहीही नाही आहे की असाच शेप दिला पाहिजे, तो तुम्हाला इझी पडतो तो तुम्ही देऊ शकता। तर एका बाजूने मी असे फोल्ड केलेलं आहे आणि ते दुसऱ्या बाजूला छानपैकी प्रेस करून मोमोज तयार। अगदी थोडंसं पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि एकच थेंब तेलाचा वापरला आहे आणि गोलाकार आपल्याला आकार द्यायचा आहे। एकदम पण पातळ ठेवायचं नाही आहे, एकदम पण जाड ठेवायचं नाही आहे आणि 1 चमचा स्टफिंग बसेल एवढाच आपल्याला त्याला साईजमध्ये मोमोजला ठेवायचं आहे। आणि इथे
तो सगळ्या बाजूला थोडंसं पाणी लावायचं आहे, जेणेकरून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही केलेले मोमोज फुटू शकतात तर त्यासाठी ही स्टेप आहे. आणि जो शेप तुम्हाला आवडतो त्या शेपमध्ये तुम्ही छानपैकी असे मोमोज करू शकता. मी अगदी थोडीशी कणिक राहिली होती, ती कणिक वापरून हे मोमोज केलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट सगळे मोमोज मी करून घेतले आधी. आणि व्यवस्थित प्रेस करायचं आहे. आता एका बाजूला मी ओपन ठेवलं, ते सुद्धा मी प्रेस केलेलं आहे. आणि ऑलरेडी मी इडलीचं भांडं आहे ते छान पाणी ठेवून गरम करत ठेवलं आणि त्याच्यावरती ही जाळी ठेवली. आणि मस्तपैकी मोमोज आपल्याला जे गव्हाच्या पिठाचे मोमोज आपल्याला करायचे त्याला शिजण्यासाठी थोडा एक्स्ट्रा वेळ द्या. म्हणजे 20 ते 25 मिनटं तरी मिनिमम लागतात. 20 ते 25 मिनटं झालेली आहेत आता इथे. आणि मी तुम्हाला दाखवते की मोमोज बघू शकता अजिबात चिटकत नाही, अजिबात फुटत नाही. आणि त्याच्यावरचं जे लेअर आहे ते सुद्धा खायला छान लागतं. तुम्हाला असं वाटेल की गव्हाचं पीठ खायला कसं लागेल, पण ट्रस्ट मी ते खूप चांगलं लागतं. तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मोमोज अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत. कुठेही चिकटलेले नाही आहेत, फुटलेले नाही आहेत. तर इथे बघू शकता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर इथे मी मेयोनीज वापरले, पण तुम्ही डाएट करत असाल तर मेयोनीज स्किप करू शकता. आणि इथे बघू शकता थंड झाल्यावरती, थोडेसे थंड झाल्यावरती पण मोमोज अगदी परफेक्ट आपले तयार झालेले आहेत. कुठेही फुटलेले नाही आहेत किंवा कुठेही त्याला तडा गेलेला नाही आहे. तर इथे छानपैकी आपले मोमोज रेडी झालेत. आणि तुम्ही नॉर्मल म्हणजे डाएट करत नसाल तर त्याच्यावरती ऑइल आणि चिली फ्लेक्सचं जे आपण ऑइल वापरतो ते मस्तपैकी लावून तुम्ही सर्व करू शकता. आणि लहान मुलांना देत असाल तर ही जी स्टेप आहे ती स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी गव्हाच्या पिठाचे मोमोज ट्राय करा. आणि हेल्दी तर आहेतच, घरात आपण जे काय मटेरियल वापरतो ते चांगलंच वापरतो. आणि ह्याच्यामध्ये अजिबातच आपण काहीही चीज किंवा ऑइल एक्स्ट्रा काहीही वापरलेलं नाही आहे. आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. तुम्हाला असं वाटेल की गव्हाचं पीठ कसं लागेल, पण तुम्ही एकदा तरी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसे झाले होते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपली व्हिडिओ शेअर करा. आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा